आयोगाच्या निर्णयानंतर 1994 ला जो मंडल आयोग स्थापन झाला त्या मंडल आयोगाचे कार्य करण्याचे मुख्यमंत्री कोणाला मुख्यमंत्री करायला निघाले आम्हाला काय घेणं देणं नाही आम्हाला काय घेणं देणं आमचा शेतकरी जगला पाहिजे आमचा शेतकऱ्याचा पोरगा जगला पाहिजे आमच्या शेतकऱ्याची मुलगी तिथे जगली पाहिजे। आता इथं दोन लोक आहेत त्याचं नाव काय ते भाईजी आणि दिवाणजी असं आहे का नाही काय केलं त्या लोकांनी काय केलं पाठपुरावा आपल्या सर्वांसाठी आज जे तुम्ही सर्वजण अडचणीत आहेत त्यासाठी तुम्ही प्रधानमंत्री साहेबांना भेटला का दिल्लीत जाऊन वाटाघाटी करता मला तुम्ही सांगा अवकाळी पावसामध्ये आपल्या सगळ्यांचं नुकसान झालं सरकारकडनं मदत आली का मागच्यांना विचारतो आली का मदत मग का बदल तुम्ही केले का आमच्या शेतकऱ्याला तुम्हाला मदत करायची नाही त्याच्याच बरोबर तुम्ही जे काय विम्यामध्ये निकष बदलले जो अतिवृष्टी या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये होते पूर्वी याच्यासाठी आपल्याला मोबदला मिळत होता पण या सरकारने विमा कंपनीशी हात मिळवणी करून निकष बदलले आणि आता जो या भागामध्ये मोठ्या प्रमाणात झाले त्याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्याचं आता जे नुकसान झाले त्याला तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही अशा पद्धतीचा कायदा हे भारी मताने तिथून निवडून आलेलो आहे आणि काय म्हणतात की आमचा डीएनए ओबीसीचा आहे मला त्यांना हे सांगायचे वर्षाला 4000 शेतकरी आत्महत्या करतात त्या 30% जो ओबीसी असेल तर 1200 शेतकरी काय तिथं आत्महत्या करत नाहीत आज जो आमचा धान उत्पादक शेतकरी आहे ज्याच्यामुळे या जिल्ह्यामध्ये फक्त 2000 कोटी रुपयाचं आमच्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्याच्यामध्ये बहुजन समाज नाही अहो तुम्ही बहुजन समाजाच्या आमच्या या शेत तुम्ही तुम्ही एका बाजूला म्हणता की आम्ही तुम्हाला कर्ज माफी देऊ सरकार आल्यापासून तुम्हाला शब्द करत नाही आणि काय म्हणतात योग्य वेळेस आम्ही शेतकऱ्याला कर्ज माफी देऊ अहो बंधूंनो आणि बहिणींनो आज या आपल्या महाराष्ट्रामध्ये दिवसाला किती शेतकरी आत्महत्या करतायत आज ते
आज शेतकरी आत्महत्या करताय म्हणजे वर्षाला किती झाले 3,500 ते 4,000 जर 4 वर्ष म्हणजे पुढच्या इलेक्शन पर्यंत हे जर कर्जमाफी करायला थांबले तर किती शेतकरी आत्महत्या करतील 14,000 शेतकरी आत्महत्या करतील मग या 14,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्या आत्महत्येला कोण जबाबदार असणार आहे भाजपचं सरकार आमच्या लाडक्या बहिणींना सांगितलं होतं आम्ही 1500 मध्ये 2100 करू हे सरकार उचलून गेलं तिथं विमा योजना याच्यामध्ये बदल केले आज जो अवकाळी पाऊस मे महिन्यामध्ये आपल्या सर्वांना आला मला तुम्ही सांगा अवकाळी पावसामध्ये आपल्या सगळ्यांचं नुकसान झालं सरकारकडनं मदत आली का भाजपच्या विचारतो आली का मदत मग का बदल तुम्ही केले का आमच्या शेतकऱ्याला तुम्हाला मदत करायची नाही शेतकऱ्यांबरोबर तुम्ही जे काय विम्यामध्ये निकष बदलले जो अतिवृष्टी या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये होते पूर्वी याच्यासाठी आपल्याला मोबदला मिळत होता पण या सरकारने विमा कंपनीशी हात मिळवणी करून निकष बदलले आणि आता अवकाळी पाऊस म्हणजे अतिवृष्टी असेल म्हणजे गारपीट असेल जी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात झाली त्याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांचं आत्ता जे नुकसान झाले त्याला तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही अशा पद्धतीचा कायदा या सरकारने दुर्दैवाने त्या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे सरकार आपल्या बाजूचं सरकार नाही त्यांना असं वाटतं समाजामध्ये वाद निर्माण करून आपण लय भारी मताने तिथून निवडून आलेलो आणि काय म्हणतात की आमचा डीएनए ओबीसीचा आहे मला त्यांना हे सांगायचे वर्षाला 4,000 शेतकरी आत्महत्या करतात त्या 30% जो ओबीसी असेल तर 1200 शेतकरी तिथं आत्महत्या करत नाही हा जो आमचा धान उत्पादक शेतकरी आहे ज्याच्यामुळे या जिल्ह्यामध्ये फक्त 2,000 कोटी रुपयाचं आमच्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्याच्यामध्ये बहुजन समाज नाही अहो तुम्ही बहुजन समाजाच्या आमच्या या शेतकरी कष्टकरी युवा विद्यार्थी महिलांचा जर विचार करत नसताल तर तुम्हाला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही त्यामुळे आज हा धडक मोर्चा आज जो आपण सर्वांनी काढलाय हा मोर्चा काढत असताना आम्हाला आनंद होत नाही त्याचं मुख्य कारण आमचा शेतकरी आजारपणाचे आम्हाला दुःख होतंय आणि आज एवढ्या मोठ्या पावसामध्ये सुद्धा इथे एवढ्या मोठ्या संख्येने लोक का आली आणि सामान्य लोक आजारपणाचे स्वतःच्या हक्कासाठी
मला तुम्ही सांगा, अवकाळी पावसामध्ये आपल्या सगळ्यांचं नुकसान झालं, सरकारकडनं मदत आली का? मागच्यांना विचारतो, आली का मदत? मग का बदल तुम्ही केले? का आमच्या शेतकऱ्याला तुम्हाला मदत करायची नाही? त्याच्याच बरोबर तुम्ही जे काय विम्यामध्ये निकष बदलले, जो अतिवृष्टी या भागामध्ये, या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये होते, पूर्वी याच्यासाठी आपल्याला मोबदला मिळत होता, पण या सरकारने विमा कंपनीशी हात मिळवणी करून निकष बदलले आणि आता जो